पाहुनी मजला शांत ती शोधू लागते काही. पाहुनी मजला शांत ती शोधू लागते काही. अलवार उघडते पोतडी आणि दाखवते मज काही. कोण? नमस्कार मित्रांनो, उमलत्या कळ्यावर आपलं सहर्ष स्वागत. आजच्या कवितेचं शीर्षक आहे सखी. कवयित्री अंकिता कसबे. तुझ्या गैरहजेरीत असते कुणी सोबत. तुझ्या गैरहजेरीत असते कुणी सोबत, जी मूकपणाने करते माझी संगत. ती भरून काढते प्रत्यक्ष भेटीची उणीव. ती भरून काढते आपल्या प्रत्यक्ष भेटीची उणीव. भेटीस येऊनी मज करून देते जाणीव. मी आहे म्हणते कायम तुझे पाशी. मी आहे म्हणते कायम तुझे पाशी. जरा बघून घे ना किती काय आहे मज पाशी. पाहुनी मजला शांत ती शोधू लागते काही. पाहुनी मजला शांत ती शोधू लागते काही. अलवार उघडते पोतडी आणि दाखवते मज काही. ती दाखवते मजला आपुली ती पहिली भेट. ती दाखवते मजला आपुली ती पहिली भेट. अनोळखीपणातून बांधलेली ओळखीची ती गाठ. ती दाखवते मजला आपुली ती पहिली भेट. अनोळखीपणातून बांधलेली ओळखीची ती गाठ. पाहुनी भेटती हरवून जाते मी. पाहुनी भेटती हरवून जाते मी. तुझं पाहुनी सख्या माझी न राहते मी. हसू पाहुनी ओठी माझ्या तीही गोड हसते. हसू पाहुनी ओठी माझ्या तीही गोड हसते. पोतडीतील सारे काही मग माझ्या पाशी उघडते. पाहता सारे काही मज जादूच ती वाटते. पाहता सारे काही मज जादूच ती वाटते. तू जवळी नसतानाही अस्तित्व तुझे भासते. हितगुज होते रोज तुझ्याशी सरतो तोही काळ. हितगुज होते रोज तुझ्याशी सरतो तोही काळ. तोवर येतेच सख्या आपल्या प्रत्यक्ष भेटीची वेळ. तुझ्या गैरहजेरीत असते कुणी सोबत. तुझ्या गैरहजेरीत असते कुणी सोबत. सखी माझी तुझी आठवण तीच करते माझी संगत. सखी माझी तुझी आठवण तीच करते माझी संगत.